तेल अवीव 2026. हिवाळा आता ओसरू लागला आहे. तशी संध्याकाळी रात्री थंडी असते, मात्र दिवसा लख्ख ऊन असल्यामुळे खऱ्या उन्हाळ्याचा उकाडा नसून उबदार असं छानपैकी वाटतं. आज आम्ही सकाळी लवकरच घराबाहेर पडलो होतो. आईची काही वैद्यकीय चाचणी होती ती संपवली. मग आता काय, निघालो भटकायला. आमचे अनेक प्रेक्षक काही वेळा विचारतात की अरे बाबा, तुम्ही तिकडे काय करता? अहो, काही करण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे नाही का? माझा बहुतांशी वेळ असा आईसोबतच जातो. आता त्याबद्दल मला काही तक्रार वगैरे अशी काही नाही, पण चला म्हटलं आज तुम्हाला सुद्धा दाखवतो. म्हणजे असं वाटायला नको तुम्हाला की हा घोडा दिवसभर नुसता झोपा काढत असतो. आता आजचंच बघा ना, सकाळी काय ते चाचणी वगैरे झाली, मग आता बाहेर पडलोच आहोत कपडे वगैरे करून. मग आईला कुठे फिरावं असं वाटलं. इथे एक शॉपिंग सेंटर आहे. तिथे म्हणतात की काय असं ते खाण्यापिण्याचा बाजार असतो ना, मराठीत आपण त्याला फूड मार्केट म्हणतो नाही का? पण इथे आल्यावर कळलं की तो आठवड्यातनं काही ठराविक दिवसातच असतो. मग म्हटलं आता आलोच आहोत तर झाडावी इथेच आपली पायधूळ. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी कॉफीला खाली उतरलो. आईला म्हटलं आज मला माझी कामं आहेत. इथे नगरपालिकेचे लोक आपली कामे करत आहेत. रस्त्यावर हिवाळ्यातली फुलझाडे वेगळी असतात, आता ती बदलून या अशा मधल्या वातावरणाची, म्हणजेच हिवाळा आणि उन्हाळा यातील जो काळ असतो तो इथे जवळजवळ 1.5-2 महिना चालतो. म्हणजे दिवसा चांगलं उबदार आणि रात्री गुलाबी थंडी. आता 1.5 महिन्यांनी ही झाडे सुद्धा काढतील आणि उन्हात वाढणारी फुलांची झाडे लावतील. म्हणजेच रस्त्याच्या मध्ये सुद्धा अशी बारमाही फुले. माझं आजचं मुख्य काम म्हणजे मित्रांशी संपर्क ठेवणे. आता तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, मित्रांशी संपर्क ठेवणं हे काय काम झालं का? अहो, कामापेक्षाही हे महत्वाचं. मित्र कमवायला फार वेळ लागतो आणि ती कमावलेली मैत्री टिकवण्यासाठी संपर्क राहावा लागतो. गेल्या 3 वर्षांमध्ये आईच्या आजारपणामुळे मी माझ्या मैत्रीच्या जगाला पूर्णपणे टाळं लावलं म्हणजे टाळं लावून आत नव्हतो बसलो काय. उलट तुम्ही आमच्या जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आईच्या कॅन्सरच्या उपचारांच्या वेळी आम्ही दोघांनी मिळून अगदी मस्तपणे मजा केली होती. माझा एक परिचयाचा बेल्जियममध्ये राहतो. गेल्या आठवड्यातच तो इथे आला. तो बघा समोर. परिचयाच्या व्यक्तीला भेटून झालं, आता एका परिचारिकेला भेटायला चाललो. हो, आई हॉस्पिटलमध्ये असताना तिची माझी ओळख झाली. आता आम्ही काय खास ठरवून भेटतो वगैरे असं काही नाही. आपण म्हणतो नाही का, इथे आलो होतो म्हटलं भेटावं तुला. खरं म्हणजे मी तिथे मुद्दाम बस घेऊन चाललोय. कॉमेंटमध्ये सांगू नका हो कोणी, इज्जतीचा फालुदा व्हायचा. पण जास्त वेळ मला नाही बरं का तिच्याबरोबर बसायला. आधी होता तो परिचित, आता भेटणारी ती परिचारिका, आणि त्यानंतर खऱ्या एका मित्राला भेटायला जायचंय. त्याला काय कॉम्प्युटरवरचं काय कळत नाहीये, तर त्याने मला बोलवलंय. तसा तो अगदी श्रीमंत आहे बरं का. त्याचं ऑफिस पाहाल तर तुम्हाला भोवळ येईल, भोवळ. आताच आईचा फोन आला होता. तिचा काय तो महिला मंडळामध्ये ब्रिजचा खेळ होता, तो संपून ती घरी आली. मला म्हणते आता मी थोडा आराम करते, म्हणजे संध्याकाळी ताजी तवानी होईल. कुठे जायचं आहे संध्याकाळी? कुठे जायचं आहे? जणू काही मी कुठे जायचं ठरवलं होतं आणि हिला विनवणी केली होती. मी इथे बसमध्ये हेलपाट्या मारून कधी एकदा घरी जाऊन ताणून देतो अशी झाली आहे, आणि आई म्हणते संध्याकाळी कुठे जायचं? आता याला काय म्हणणार आपण, तुम्हीच सांगा. मी ठरलेल्या वेळेपेक्षा 20 मिनिटे लवकर पोचणार असं दिसत आहे. तिला निरोप पाठवला. म्हटलं तुला जमतंय का लवकर यायला? ती म्हणाली मी बघेन जमेल तर. तर मी विचारलं तू काय घेणार? मागून ठेवतो म्हणजे वेळ जायला नको. म्हणाली आयरिश कॉफी. च्या मारे, कशाला विचारून बसलो मी तिला. स्वतः कधी तिने काढ्यासारखा दिसणाऱ्या चहाशिवाय काही पिताना मी पाहिलेले नाही. आता मी बोलवलं तर एकदम आयरिश कॉफी. मी आपला हिशोब केला. 12 आणि 4 16 आणि साडेमडे 3 एकच मागवली. तिला म्हटलं आपल्याला वेळ नाही ना, असं आपण प्रेमाने पिऊ. एक घोट तू
अन एक घोट मी, तर ती घोट संपल्यावर निघून गेली हो, त्याली पण घटाघट. आता तुम्हाला मी तेल अविव स्टॉक एक्सचेंज म्हणजे तेल अविवच्या शेअर बाजाराची इमारत दाखवणार आहे. त्या इमारतीच्या समोरच माझं ते मित्राचं ऑफिस आहे. तुम्हाला म्हणालो होतो ना त्याचं ऑफिस पाहून भोवळ येईल ते लोकांची शेअर बाजारातील गुंतवणूक सांभाळणं हा त्याचा व्यवसाय. अगदी छानपैकी कमावतो बसून. मात्र कॉम्प्युटरचं ज्ञान मात्र शून्य. आणि त्याचा कॉम्प्युटर म्हणजे असा तो जमिनीवर खोका असतो ना तसा. लॅपटॉप म्हणे हरवेल माझ्याकडून. त्यामुळे जेव्हा काही त्याला अडेल त्यावेळी मला त्याचे ऑफिसमधले कॉफीचे आमंत्रण स्वीकारावे लागते. हे बघा एका श्रीमंत माणसाचे ऑफिस बघा. बोललो होतो ना तुम्हाला मी भोवळ येईन म्हणून. जिकडे तिकडे आर्थिक वृत्तपत्रांचा ढिगारा. या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरमध्ये आहेत. मात्र तो म्हणतो हाताने चाळल्याशिवाय अर्थशास्त्र माझ्या मेंदूला कळत नाही. आणखीन काय हाताने चाळावं लागतं याला? इथे काय पोपट? मी कुठेही गेलो की माझ्यासाठी कॉफी मात्र ताबडतोब हजर असते. त्यांचं पण एकदम स्वस्तात भागतो हो. कदाचित मी येण्यापूर्वी ते सुद्धा असं 3:30 असा हिशेब करत असावेत. मला असं साध्यातलं घड्याळ घ्यायची कधीपासून इच्छा आहे. त्याला म्हटलं मी जरा हातात घालून बघतो. माहेराहून सुनबाई परत सासरे आल्यावर जशा तिच्या हातात बांगड्या चढायला त्रास होतो तसं ते घड्याळ माझ्या हातातच शिरेना. माझे दंड म्हणजे कसे बलदंड नाही का? तो म्हणाला टिसोचं जात नसेल तर हे सायकोचं घालून बघ. फेकून दिलं ते घड्याळ. हो दिवस संपला नाही हो अजून. दुपारी फोन आला होता ना आईचा. घरी आलो तो आई जॅकेट वगैरे घालून तयार. म्हणाली जसा आला आहेस तसाच निघ, नंतर म्हणशील थकलो म्हणून. आणि आता संध्याकाळी थंडी पडली तरी निघाली समुद्रावर फिरायला. आता मुंबईकरांना हे उलट वाटेल. मुंबईला असताना आम्ही संध्याकाळचे गिरगाव चौपाटीवर फिरायला जात असू. त्याला म्हणायचे की वारा खायला जाऊ. कारण मुंबईचा वारा चौपाटीनंतर भायखळ्यापर्यंत यायच्या आधी कुठेतरी कामाठीपुरात वगैरे रेंगाळत असावा. इथे थंडीच्या दिवसात, तशी हिवाळ्याची थंडी आता नाहीये म्हणा, तरी पण जोराचे वारे असले की आईला त्रास होतो. त्यामुळे आज फार वारे नाही आहेत हे पाहूनच आम्ही इथे आलो. खरं म्हणजे आईला थंडीचा फार त्रास होतो. इतरांचे कपडे बघा आणि आईचे कपडे बघा, पण ती मजेत आहे. आता चालून फिरून तिला भूक लागली म्हणे. इथे कुठल्या उपहारगृहामध्ये जायचे तर मध्यरात्र व्हायची संपेपर्यंत. म्हणजे आईच तसे म्हणाली. इथे कुठे रात्रीचा बाजार भरतो म्हणे. काल ते शॉपिंग सेंटरमध्ये बाजार भरला नव्हता ना, तर म्हणे इथल्या रात्रीच्या बाजारात जाऊ. तिथे अनेक गोष्टी पाहायला आणि चाखायला पण जागच्या जागी मिळतात. म्हणजे घरी जायचा उशीर पण होणार नाही. उद्या आईच्या कोणत्या मैत्रिणीचे चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे. प्रदर्शन म्हणजे अशी काही मोठी वगैरे चित्रांचा लिलाव वगैरे करणार अशी जागा नाही. आता नेमकं काय आहे ते मला सुद्धा माहित नाही. बघू उद्या व्हिडिओ काढता आली तर. हा पहा आला बाजार. इथे बाजार म्हटला म्हणजे उत्सवाचे वातावरण, आणि तो पण रात्रीचा. म्हणजे दारू वगैरे नक्की असणार. पण हे लोक असे उभ्याने वगैरे पितात ना, म्हणजे ते काही चांगलं नाही वगैरे असं नाही म्हणत मी. पण मला आपलं आरामात बसून पाठ टेकलेली म्हणजे कसं गळा मोकळा राहतो. इथे काही इथिओपियन अन्नपदार्थ आहेत.
त्यांचे पदार्थ थोडेफार भारतीय खाद्यांसारखे असतात. मात्र आपल्याकडे कसे पुऱ्या, चपात्या, फुलक्या, घावणे, भाकऱ्या, तर त्यांचं तसं नाही. त्यांच्याकडे एक प्रकारचाच पोळा असतो, त्याला अंजेरा म्हणतात. आणि त्यांची डाळ अगदी आपल्या वरणासारखी असते. त्याला मी वरण यासाठी नाही म्हटलं की त्याच्यासाठी ती कशाच्या वरून घालत नाहीत जसे आपण भातावर घालतो. त्यांच्याकडे ताटात भातासारखी डाळ वाढतात. कसंसच दिसतं ते कधी. कदाचित आपल्याला त्यांची कसंसच दिसणारी गोष्ट आपण ती भातावर घालतो म्हणून त्यांना कसंसच वाटत असेल. आईला तिच्या मनासारखं काही खायला सापडत नाहीये. अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, हा बाजार पूर्णपणे शाकाहारी आहे हो. इथे ते भाजलेलं मटण, सॉसेजेस वगैरे असं काही दिसणार नाही. बहुधा त्याच्यामुळेच माझी भूक झोपून गेली असावी. बाकी अशी भाजीवाली भाजी विकताना नाचताना पाहिली की माझ्यासारख्या शुद्ध मांसाहाराला पण कधी शाकाहारी होण्याचा मोह होतो. आता आई सोबत आहे म्हणून मी तो आवरतो. आम्ही आता तेल अवीव शहराच्या दक्षिण परिसरात, ज्याला जाफा किंवा याफो असे म्हणतात, तिथे आहोत. इथे आईची एक आवडती बेकरी आहे. इस्रायलमध्ये अबुलाफ्या म्हटलं की कोणीही सांगेल या बेकरीबाबत. इथे प्रत्येक गोष्ट आपल्यासमोर जागच्या जागी भट्टीत तयार करून मिळते. आईला किश खायला फार आवडतो. किश म्हणजे पिझ्झाचाच एक प्रकार, फक्त तो आकाराने लहान आणि उंचीला जास्त असतो. आतमध्ये काही भाज्या आणि वर अगदी जाड जूड असा चीजचा थर. फक्त ती जागा उपाहारगृह नसल्यामुळे आम्हाला बाहेर बाकड्यावरच कुठे बसावे लागले. मात्र इथे रस्त्यावरील काही बाकड्यांवर खाण्यासाठी म्हणून खास मध्ये अशी लहान टेबलासारखी जागा असते. इथला पादचारी मार्ग जर आणखीन रुंद असताना तर बागेमध्ये असतात तसे टेबल सुद्धा असते. पण अशा ठिकाणी खाण्याची मजा सुद्धा वेगळीच. माणसं शेवटी पैसे देऊन जात नाही का गार्डन कॅफेमध्ये. दुसऱ्या दिवशी आईच्या मैत्रिणीच्या चित्रकलेच्या प्रदर्शनाला आलो. मला अशा चित्रकलांच्या प्रदर्शनाला जायचा जाम कंटाळा येतो. इंस्टाग्राममध्ये सगळं तर आहे, पण आईची मैत्रीण आहे ना, यावं लागलं. इथे माझी पण मैत्रीण आहे, कॉफी, ती पण फुकटची. आईला इथे एकटाच सोडतो आता, नाहीतर ती आता त्या चित्रांमध्ये दंग होणार, माझ्याकडे पाहणार पण नाही. मी आलोच आहे तर भराभरा भराभरा चित्र पाहून घेतो. माझी एकदा एक अमेरिकन मैत्रीण होती. कुठल्या तरी एका संग्रहालयात ती चित्रासमोर तब्बल तासभर बसून राहिली होती. बरं झालं त्या दिवशी नेमकं माझं पोट बरोबर नव्हतं ते. तेवढा वेळ मी तो तिथे काढला. ही पहा आईची मैत्रीण, माझी ओळख करून देत आहे आई. काय म्हणता, बालमोहनला आहे? असं आईच्या मैत्रिणी माझी ओळख करून देताना डोळ्याची बुब्बुळे बाहेर काढून माझ्या लहानपणी माझ्या आईला म्हणायच्या. काय झालं एवढं बालमोहनला जाऊन? आजकाल यूट्यूबवर व्हिडिओ करतो म्हणे. जा, मी नाही बोलत तुमच्याशी. अशी कुचेष्टा करता तुम्ही शामूची. मी जातो माझ्या अर्धांगिनीकडे. ही नव्हे होती अर्धांगिनी, माझं अंग तिच्याहून अर्ध. माझी अर्धांगिनी म्हणजे माझी कॉफी. आता बाहेर कुठेतरी जाऊन निवांतपणे कॉफी प्यावी. एकदाची कॉफी मिळाली तेव्हा कुठे हृदयाला शांतता मिळाली. आणि शांत हृदयाला जिवंत करण्यासाठी म्हणून इथे हा ठेवलेला डेफिब्रिलाटर, म्हणजे ते हार्ट अटॅक वगैरे येतात त्यांना शॉक देतात ना छातीवर असा वरवंटा सारखं ठेवून, तसंच हे इथे अनेक इमारतींमध्ये लावलेलं असतं. इथल्या पानपट्टीसारख्या दुकानांच्या बाहेर सुद्धा बघायला मिळतं. इथली पानपट्टी म्हणजे ती सिगारेटची वगैरे दुकानं असतात ना, ती सहसा नाक्यावर असतात. तर असे हे डेफिब्रिलेटर तिथे लावलेले असतात. अरे संध्याकाळ झाली पण तुम्ही अजून व्हिडिओ बघताय? मला कळलंच नाही. आणि हे काय, माझी कॉफी कोण प्यालं? येताना तर ग्लास भरून घेऊन आलो होतो. चला आता हिने आणखीन दुसरीकडे कुठे जायचं काढायला नको बाबा. काल रात्रीचं झालं होतं ना जागरण, तुम्ही पाहिलं. दिवसा ढवळ्या आता पेंगा येत आहेत. घरी जाऊन अशा ढेंगा वर करून द्यायची ताणून की सकाळी एकदम कॉफीसाठी उठायचं.
हो, सकाळी दात घासायच्या आधी जेव्हा जगातले बाकीचे लोक आपल्या कामासाठी धावपळ करत असतात ना, त्यावेळी त्यांना बघत कॉफी पिण्याची ही अशी एक विकृती म्हणा पाहिजे तुम्ही तर. पण आज नेमकं मी पहिल्या कॉफीला दात घासून उतरलो. आज एकदम चकाचक दाढी पण केलीये. अहो काय अगदी विक्राळ वाढली होती. दाढी सोडून आयाळ झाली होती, आयाळ. आई आज खुश आहे. तशी ती नेहमीच खुश असते म्हणा. पण सकाळी मीच तिला म्हणालो, तुझा तो शॉपिंग सेंटर मधला बाजार बघायचा राहिला होता ना, चल जाऊ तिथे. आज आहे तिथे बाजार. माझी अशी मातृभक्ती वगैरे ओसांडून चालली आहे असं काही समजू नका हो. त्या इमारतीमध्ये 3ऱ्या माळ्यावर माझं काहीतरी काम आहे. त्यानिमित्ताने आईचे पाय मोकळे. मम्मी, ए मम्मी, मम्मी वर बघ. मम्मी वर बघ. मला जरा वेळ लागला माझ्या कामामध्ये. आईला ती बाजाराची जागा सापडलेली दिसत नाहीये. इथे खाली लहान मुलांबरोबर ती खेळताना दिसली मला. आम्हाला थोडी खरेदी पण करायची आहे. आणखीन 4 दिवसांनी आईची सहल आहे कुठेतरी. आता आईच्या सहलीला तिच्याबरोबर मला जावं लागतं अशी मी तुम्हाला अधूनमधून तक्रार करतो. पण खरं म्हटलं तर मला सुद्धा आईसोबत असा संबंध दिवस बसमधून प्रवास करायला मजा येते. महिन्यातून एकदा आईची ती सहल निघते महिला मंडळाकडून तिच्या. तर त्याचा व्हिडिओ येईलच लवकर. इथे तात्पुरतं आईचा खेळ चालू आहे आणि त्या मुलाला तिने हरवलं. तिचा खेकडा खाल्ला तिने आणि शेवटी तिचा खेकडा पण पाण्यात पडला. आता इथे खाण्याचे पदार्थ घेईपर्यंत त्याआधी त्याला शोधायला आणि शोधलेल्यांपैकी नेमकी आईला भूक लागायला अर्धा तास तरी सहज लागतो. फक्त तिने इथे भाज्या वगैरे मिळतात ते घेऊन ये. अहो उचलायला मला लागतं ना. एवढा मोठा उंच राजविंडा माणूस आणि हातामध्ये भाजीची जुडी, ते पण शॉपिंग सेंटरमध्ये. आपली पण काही इज्जत वगैरे आहे की नाही. आणि या भाज्या ते स्वतः शेतकरी आहेत आणि आताच शेतातून खुडून ताज्या आणल्या आहेत असं सांगून दुप्पट किमतीने विकतात. काय नाही हो त्या शेतातल्या भाज्या, आणि ते पण शेतकरी नाहीत. उलट सुपर मार्केटमध्ये राहिलेला माल स्वस्तात घेऊन इथे त्याला उघडून महागात विकतात. तेलावीव शहराच्या दक्षिणेला सांगतो तुम्हाला, परवा रात्री गेलो होतो ना आम्ही याफो परिसरात. तिथे समुद्राकाठी अगदी फिरण्यासारखे असे पुरातन बंदर आहे. लहान लहान होड्या पण असतात तिथे. पहाटे तिकडे काही लोक खास ताजे मासे विकत घेण्यासाठी म्हणून जातात. पहाटे तिथे अरबांची काही शाळकर मुले बंदराच्या किनारी कोळंबी, खेकडे वगैरे असे मासे घेऊन बसतात. अहो ते सुपर मार्केटमधून गोठलेले मिळतात. ते ती पोरं रात्री विकत घेतात आणि सकाळपर्यंत त्याचं बर्फ सुटलं की इथे ताजे म्हणून विकतात. आणि लोक पण बंदरावरचे मासे म्हणून घरी जाऊन शिळे मासे मीठ मिरी लिंबू लावून खातात. कळलं का आता तुम्हाला? काय काय कळलं? तर हेच असा वेळ जातो माझा. परत तीच कॉफी, पुन्हा तेच कबूतर आणि आपल्या ढेंगांचे वास घेणारे तेच कुत्र. हो, वाटतं तसं तेवढं सोपं नाही आहे बाबा.